पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन एक धडाकेबाज अशी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशामधल्या बरवानी जिल्ह्यामधील उमरती या गावामध्ये जाऊन पुणे पोलिसांनी पिस्तूल बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामधून 21 पिस्तूल जप्त करण्यात आली। जप्त करण्यात आलेली ही पिस्तूल ही मध्य प्रदेशामधल्या बरवानी जिल्ह्यामधून येत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामधून समोर आली होती। यानंतर पुणे पोलिसांनी थेट मध्य प्रदेश गाठलं आणि पिस्तूल बनवण्यात येणारे अवैध कारखाने उद्ध्वस्त केले। पोलीस उपायुक्त डॉक्टर सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तसंच या प्रकरणी 47 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशामध्ये जाऊन ही कारवाई नेमकी कशी केली ते सुद्धा जाणून घेऊया। डॉक्टर सोमय मुंडे हे पोलीस उपायुक्त आहेत। 20 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक असे या कारवाईमध्ये सामील होते। सोबतच 50 कर्मचारी देखील होते। गॅस गन सेक्शनचं पथक आणि वायरलेस पथक होतं। सीसीटीव्ही सर्व्हेलन्ससह शीघ्र कृती दलाचं पथक देखील त्यांनी सोबत घेतलं होतं। मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी प्रवेश केला। रात्रीच्या गडद अंधारामध्ये हे पथक उमरती गावामध्ये शिरलं। गाव छोटं असल्यामुळे बहुतांश जण याच कारखान्यामध्ये काम करतात। या कारखान्यामध्ये काही महिला देखील काम करायची माहिती पोलिसांना मिळाली। बचावासाठी बुलेट प्रूफ जॅकेट देखील पोलिसांनी परिधान केलं। ड्रोन पहारा देत टार्गेट लोकेट केला आणि छापेमारीला सुरुवात झाली। त्यामुळे अशा पद्धतीने ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.